मायमाऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवा खंड कथासार अभिवाचन करत आहे. श्री नर्मदाय नमः. अध्याय 8. बककल्प उत्पत्ती वर्णन. श्री मार्कंडेय म्हणाले, पुन्हा एकदा प्रलय काळ झाला व त्यात लोक नष्ट झाले. जलमय समुद्राच्या मध्ये मी तरंगत होतो, पोहत होतो. हे राजश्रेष्ठ, देवतांचे 100 वर्ष पूर्ण झाले. मी थकलो तेव्हा भवसागरातून पार होण्यास शंकर भगवंताने ध्यान करू लागलो. ध्यान करत असताना आहार सिंगार कुंद पुष्प चंद्रासमान गाईच्या दुधासारख्या श्वेतवर्णाच्या एका मोठ्या बकपक्षाला पाहिले. मला आश्चर्य वाटले की हा महाभयंकर समुद्रात हा पक्षी कुठून आला बरे. बकपक्षाजवळ पोहत गेलो. त्याला मी विचारले, या समुद्रमय जगात पक्षी रूप धारण करून उपस्थित झालेले आपण कोण आहात ते मला सांगा. बकपक्षी म्हणाला, वत्स, ब्रह्मा आणि विष्णू मीच होय. मीच साऱ्या जगाचा संहार केला हे तुला समजत नाही का? या समुद्रात पडलेल्या तुला पाहून मला दया आली, म्हणून मी पक्षी रूप धारण करून तुझ्या समोर आलो. अशा प्रकारे समुद्रात दुःखी होऊन का फिरत आहेस बरे? हे ब्राह्मण, शीघ्र माझ्या पंखात प्रवेश कर, तुला आराम मिळेल. देवांच्या द्वारा असे म्हटल्यावर हे राजन, जलामध्ये फिरत असलेल्या मी ताबडतोब पंखात लपलो. हजारो युगापर्यंतच्या अंतापर्यंत मी समुद्राच्या मध्यावर पडलेला मी थकलो नव्हतो. तेव्हा सर्व दिशांना नुपुरांच्या आवाजाने मिश्रित अद्भुत उत्तम आवाज झाला. तो संपूर्ण समुद्राच्या पाण्यात नष्ट झाला. हे काय झाले असा विचार करून इकडे तिकडे पाहू लागलो. तेव्हा वस्त्राने अलंकाराने भूषित नुपुर धारण केलेल्या 10 कन्या माझ्या समोर आल्या. काही चंद्रासारख्या, काही सूर्यासारख्या कांती असलेल्या, तर काही अंजन म्हणजेच काळा वर्ण असलेल्या, काही रक्तकमलाच्या छटासारख्या होत्या. अनेक रूप धारण करणाऱ्या अलंकाराने अलंकृत सुंदर वर्ण असलेल्या प्रियदर्शिनी त्या कन्या अर्ध्य वाद्यफुलांच्या माळांनी त्या बकरूपी शंकराची पूजा करत होत्या. तेव्हा तो अद्भुत पर्वताकार दिसणारा बक पक्षी भयंकर समुद्राच्या जलामध्ये प्रविष्ट झाला. हजारो योजनापर्यंत त्या विस्तीर्ण भूमंडळामध्ये फिरला. त्यानंतर पंचरत्न व दिव्य स्फटिकमण्यांनी मळवलेले सोन्याचे खांब असलेले 1000 योजना लांब त्यांच्या दुप्पट मोठी वीर असलेले मोठमोठे भवन होते. उन्नत अट्टालिका कल्पवृक्षाने सुशोभित 7 पताकांनी युक्त असे श्रेष्ठ नुपुर मुनींनी पाहिले. ते अत्यंत सुंदर होते. विविध रत्नाने पताका लावलेले 100 योजन पसरलेले त्याच्या दुप्पट चौपट दुसरे एक सुंदर पूर पाहिले. त्या दोन्ही पुरांच्या मध्ये एक विशाल पाण्याची अनेक रत्नशिला असलेली एक नदी पाहायस मिळाली. तिच्या तटावर बिजलीसारखे चमकणारे सूर्यासमान कांती असणारे इंद्रनील महानील मणी लावलेले अग्निसमान रूप असलेले, काही ठिकाणी इंद्रधनुष्यासारखी कांतीचे संपन्न, काही पिवळे लाल सफेद वर्णाने विचित्र अद्भुत दिसणारे ब्रह्मा विष्णू इंद्र साध्य नंदीश्वर गणेश सूर्य इत्यादी देवांनी घेरलेले लिंग स्वरूप ईश असे महान तेजोलिंग सुद्धा मी पाहिले. त्यानंतर चहूकडे अलौकिक भूषांनी भूषित डोळे बंद असलेल्या झोपलेल्या देवतांना सुद्धा पाहिले. नंतर कमलपत्रासारख्या डोळ्यांच्या परमसुंदर दिव्य कन्या त्या नदीत स्नान केलेल्या मनोहर दिव्य पुरुषरूपी पक्षांबरोबर विधीपूर्वक अर्ध्यपाद्य उपचारांनी त्या तेजोलिंगाची पूजा करू लागल्या. त्यानंतर श्रेष्ठपुरात त्या दशकन्या दिव्यलिंगाची पूजा करून मेघातील विजेप्रमाणे विलीन झाल्या. तो पक्षीराज, स्त्रिया, देवगण सर्व अदृश्य झाले. फक्त लिंग शिल्लक राहिले, ज्याला मी विस्मित होऊन पूजित होतो. त्यानंतर दुःखाने चित्त मोहित झाले व ही सर्व शंकराची माया असे समजून त्याचे चिंतन करू लागलो. त्याच वेळेस दिव्य वस्त्रभूषणाने विभूषित मेघांना प्रकाशित करणाऱ्या बिजलीसारख्या संपूर्ण संसाराला प्रकाशित करत सुंदर दशकन्या पुन्हा उतरल्या. दिव्य सुंदरमय कमळांनी अर्चना करून त्या अलंकृत कन्या शीघ्रगतीने त्या जलामये प्रविष्ट झाल्या. शंकराची पूजा करणाऱ्या त्या अमर कन्यांना मी वारंवार पाहत होतो. त्यावेळी त्या कमलनेत्र असलेल्या सुंदरीला मी पाहिले. देवी, शंकराची पूजा करणाऱ्या या पुरात राहणाऱ्या तुम्ही कोण आहात बरे? सर्व स्त्रिया आल्या होत्या.
त्या कोठे गेल्या? देवसुद्धा कोठे गेले? पुण्यशिले महेश्वरी महाभागे, आपणास माझा नमस्कार आहे. हे सुव्रते, आपल्या कृपेमुळे मी माहिती करून घेऊ इच्छितो. निष्पाप महादेवी, दया करून आपण मला सर्व सांगा. तेव्हा स्त्री म्हणाली, ब्राह्मण, प्राचीन कल्पात आपण मला पाहिले, ते कसे विसरलात बरे? ती मीच कल्पवाहिनी देवी होय. रुद्राच्या शरीरातून निघालेली नर्मदा नावाने प्रसिद्ध आहे. शंकराला पूजणाऱ्या अन्य ज्या कन्या तुम्ही पाहिल्या त्या सर्व दिशा समजा. पक्षीराजाकडून मुक्त ज्यांच्याद्वारे तुम्हाला इथे आणले गेले त्या बकपक्षाच्या रूपात महायोनी महेश्वरच आहेत. त्यांच्याद्वारा ते शंकर शिव पुरवून येथे आणले गेले. तेच महादेव तेजोलिंगाच्या रूपात स्थित होय. ज्यांची सूर असुर आदी जगत गुरु शंकर, ब्रह्मा, विष्णू, इंद्र द्वारा पूजा केली जाते. त्यामुळे हे चराचर रूपी जग लयाला प्राप्त होते. त्या पूर्णाचार्यांची ज्याला लिंग म्हटले आहे त्या ईशानेच सर्व देवगणांना संक्षिप्त केले होय. ते सर्व लीन सुद्धा झाले. आता लोकेश दिसत नाहीत. ब्रह्माच्या द्वारा पुन्हा सृष्टी निर्माण झाल्यावर ते दृश्य रूप होतील. त्या लिंगाची पूजा करण्यास तत्पर असलेले मी नर्मदा होय. मी सहस्त्र युगांपर्यंत ही रुद्राची दासी आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, याच शंकर कृपेने तुम्ही सुद्धा अमर आहात. शिवाच्या पूजेचेच तुम्ही सत्वता सरला युक्त सिद्ध झालेत. असे म्हणून ती देवी अंतर्धान पावले. त्या कन्या बकरूपी महेश्वर तिचे वचन ऐकून त्या नदीमध्ये उतरले व अंतर्धान पावले. हे राजन, विधीने मंत्रपूर्वक महानदी नर्मदेमध्ये स्नान करून त्या लिंगाची पूजा करा. त्यावेळेस मी सुद्धा स्नान करून बाहेर आल्यावर त्या लिंगाची नदीचे दर्शन मला झाले नाही. त्याचवेळी संपूर्ण वनांचे ते पृथ्वी सारे लोक उत्पन्न झाले. आकाशात नक्षत्र, चंद्र, सूर्य दिसत नव्हते. ते पाहिल्यासारखे दिसू लागले. मी सुद्धा मनानेच महेश्वराला नमन केले, त्यांचे पूजन केले. अशा प्रकारे मनुष्य लोकांचे सर्व पाप दूर करणाऱ्या अविनाशी नर्मदेला मी बक नावाच्या प्राचीन कल्पात पाहिले. तेव्हा धर्मबुद्धीने कार्य करणारे धर्मपरायण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य द्वारा ती भाग्य संपन्न नर्मदा सदा पूजनीय आहे. जी व्यक्ती भक्तिपूर्वक एकदा नर्मदाच्या पाण्यात स्नान करून शंकराला पूजते तिच्या सर्व पापांचा नाश होतो. 8वा अध्याय समाप्त. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.